इस्लामपूरमध्ये काँग्रेसचा सोबळाचा नारा, राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का। नमस्कार, मी दिलीप मोदी आणि आपण पाहत आहात EM24 तास। आगामी इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतची आघाडी तोडत सोबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। हा निर्णय इस्लामपूरच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे। या राजकीय उलथापालथीवरील राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे स्थानिक आमदार जयंत पाटील यांचे कार्य आणि पक्षांतर्गत शिस्त कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे। स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप आहे की जयंत पाटील यांच्याकडून विधानसभेच्या निवडणुकीत सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन काम झाले नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करताना जयंत पाटील यांनी काँग्रेसला विश्वासात घेतले नाही आणि एकतर्फी निर्णय घेतला। राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करताना धार्मिक धक्का दिल्याचे हे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे। परिणामी इस्लामपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे। काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी नंदकुमार कुंभार आणि शाकीर तांबोळी या दोन नवीन नावांची घोषणा केली आहे। याशिवाय अन्य 17 इच्छुक कार्यकर्त्यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। काँग्रेसचे पक्ष निरीक्षक ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर यांनी पत्रकार बैठकीत या व्रताला दुजोरा दिला। एकूणच या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळणार असून इस्लामपूरचे राजकारण चांगलेच तापणार हे निश्चित। यासारख्या नवनवीन घडामोडीसाठी पाहत रहा EM24 तास। धन्यवाद।